करायला आहे बघा. डब्बे, रोजचे डब्बे डब्बे आमच्याकडे ब्रश चालू आहे. आमचा कारखाना झालेला आहे डब्याचा. आमच्या ब्लॉक मध्ये एकदा हाय गरम ब्रो. नीट भाई असं नाही चालत. शिल्लक नाही बोलायचं ताई. हे बघ उलट उलट बोलायचं. जास्तच मोठा हंडा घेतलेला म्हणजे याच्यात आम्ही हंडाने म्हणतो त्याला आम्ही कळशी म्हणतो. कळशी घेतलेली मी कारण की लांब जायचं थोडं. नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या कामाला सुट्टी, तर आज आम्ही थोडं उठलोय आरामसे. कसं थोडं आराम. आणि आता आम्ही चाललेलो आहे आमचे रोजचे कामं पूर्ण करायला आहे बघा. डब्बे, रोजचे डब्बे डब्बे आमच्याकडे ब्रश चालू आहे. आमचा कारखाना झालेला आहे डब्याचा. हा फोन पाहत आमचे चाललेले आर्मीवाले. हे आमचा भांजा पण आहे. ए ब्रो, आमच्या ब्लॉगमध्ये एकदा हाय गरम ब्रो. नीट भाई असं नाही चालत. आमच्या ऑडियन्सला काय वाटतं. फोन दाखव इकडं, मी मग कर. ओके तू बी कर रे. तर भावांनो, आणि हे बघा हे काट्याच्या झाडं इथं नाही का. काटे बी असे तेच राहते आणि त्यांची एकदा घुसले लोक बोलू नाही शकते. अरे हा बॉय साहेब हरण. ओ माय गॉड. ओके भावांनो, तुम्हाला हरण दाखवतो आता. इले म्हणजे ना लय एक्साइटमेंट होते. अरे भाई आम्ही ज्यावेळेस तिकडं राहत होतो असं वाटायचं हे हरण बिरण बघणं लयच लांबची गोष्ट आहे. जंगलासारखं वाटतं राव पोरं इथं. तुम्हाला दाखवता इथून. अरे पळली 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 पाय पाय या भागे 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 भागे. दोन आहे भावांनो, एक इथं आहे, एक इथं ती आहे आणि एक इथं ती पण आहे का. दोन दोन हॉर्न तिथं भय. पूर्ण जंगलासारखं येणार आहे. अरे विषय आहे का भावांनो. मी तुम्हाला आता त्या हरणे दाखवतो ज्या की आत्ताच इकडून पळून गेलेला आहे. कारण की टोपललं होतं काय होतं काय माहिती. थांबा 2 मिनटं भाऊ. त्यांना आमच्या ऑडियन्सला थोडी हारणं बिरणं पाहू द्या ना. तुम्ही असं काय करते का. दिस इज त्या थांबा आमचा हात मदत करतोय. आमचा हाताला थोडं लांब जाऊ द्या. तुम्हाला आमच्या हातानं दाखवू द्या. ती अरे पण लांब चालले ते बी घाबरते त्या माणसाला पाहून. पण अशा पळते ना भावांनो ते रपा रप 50-100च्या स्पीडनं पळते रे. तर भावांनो अभी हम आ चुके घर पे क्या कुटाने काम है चालू है. क्या मालूम इधर चाय पीने चालू है. काही असं शिल्लक बोलणाऱ्या पोरींना समजा बहिणींना ताईंना तुम्ही बिंदास बोलू शकता. लहान असो मोठे असो असं शिल्लक बोलायला नाही पाहिजे. शिल्लक नाही बोलायचं ताई. मोठा हे बघ उलट उलट बोलायचं नाही. ओके मम्मीला द्यायचंय का. तर चला तर भावांनो, आता आम्ही नाही का तोंड वगैरे धुवून घेतो आमच्या. यार मला माझ्या सायकलची खूप आठवण येते. कसं काय काम पण तिचं ना म्हणजे टायरच गेली एवढ्या. टायर म्हणजे आहे तिला पण त्याच्यात हवा नाही. थोडीच हवा. तुम्हाला दाखवतो डबू लागली आहे का. ही जेवण बघत असं टायर दबरे ना उसके. आणि माझं वजन इतकं म्हणलं डायरेक्ट टायरच कर बाय. आता आम्ही आमची गाडी ऑन करतोय भाऊ. आमचं हे जरा कॅमेरा 2 मिनटं. आम्हाला गाडी चालवून शिकतो ना आम्ही. आता आमचे मामा आहे हो. हा तर भावांनो, आता आम्ही आमची गाडी चालवतोय भाई. मला खूप भीती वाटते. फर्स्ट टाइम आहे. तर भावांनो आता आम्ही नाही का ते आमचं मागचं ग्रुप असन ते ना आम्ही चाललेलो आहे इकडं विहिरीवर. कारण की आम्हाला पाणी आणायचं आहे गुंडे भरून. आणि पण आमची इकडे बादली ना आम्हाला ती सोडायला तिकडं. तर आमची इथं बादली सोडून होऊन गेलेली आहे. आणि आम्ही आता असंच का नाही इकडून निघतो तिकडं. आता आम्ही या प्रकारची काही सोय होऊन गेलेली आमची. बघा हे चाकी वाटतं चालू आहे का बंद आहे रे. चक्का गंजला असं देऊ. पाणी नाही खड्डा आहे रे.
इतका मामा आपण एक कोकच देतो. त्याच्यात काहीच नाहीये व तेच हिरा नाहीये ते खड्डे ते नुसतं आम्ही येले तिकडून जाऊ. मामा आपण एक कोकच देतो. चल ना मग दे बघा. मराठी बोल ना ब्रो. मामा आपण ते ओ साहेब चालन तिकडे पुरी कोल्डी फिर ओ चालावर ब्लॉगर. तर भावना आम्ही तर भावना आता ते आम्ही नाही का ती विहीर बघायला चाललेलो आहे. मला माहिती ती कोणती विहीर आहे. ती काही विहीर वगैरे आहेच नाही. ते एक खड्डे लहानसं यांना वाटू लागलं ती विहीर आहेच नाही भावांनो. चला त्यांना दाखवून देतो. तर भावांनो या ठिकाणी यांचं पोपट होऊन गेलेलं आहे बघा. मी यांना काय बोललो होतो. बांधून थांबवलेलं आहे कोबीर म्हणून अशी आहे ती. हा काय नाही थांबेल नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम मुळे होऊन गेला असं ते काय माहिती नाही. आमचं इथं पाणी भरणं चालू आहे. चला घरी चालू. पच्ची झाली लोकांची पच्ची. चलो घर पच्ची झाली लोकांची भागते सुटणे. तर भावांनो ते त्यांचं पाणी काढू लागलेले. मला घरी थोडं काम आहे म्हणून मी आता चाललेलो आहे घरी. आणि तुम्ही पाहू शकता की मी थोडं जास्तच मोठा हंडा घेतलेला. म्हणजे याच्यात आम्ही हंडाने म्हणतो त्याला आम्ही कळशी म्हणतो. कळशी घेतलेली मी कारण की लांब जायचं थोडं. ते आणतीन काही करून त्यांचं मी चाललो पहिले घरी. आता काहीसं मी काम करणे जान आता नाही घ्या. आत्ताच दम लागला घरी जाऊ का होईल. चला तर भावांनो मिळते घर पे जाने के बाद. हवा चालू येतं मस्त. तर भावांनो आजच्या पुरतं इतकंच. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय भावांनो.